नमस्कार, माझे नाव चैत्री विलास पाटील. माझ्या शाळेचे नाव विद्यामंदिर मलकाजापूर. विकसित भारत बिल्डिकॉन 2025 या कार्यक्रमाअंतर्गत स्वदेशी विषय निवडला आहे. त्यामध्ये पर्यावरण रक्षण या घटकांसाठी आम्ही ऊर्जा संकटावर मात करणे हा प्रकल्प केला आहे. ऊर्जा ही काळाची गरज आहे. आजच्या आधुनिक युगात ऊर्जेचा वापर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेमध्ये करणे आवश्यक आहे. ऊर्जा ही पारंपरिक म्हणजे नष्ट होणारी व अपारंपरिक म्हणजे कधीही न नष्ट होणारी अशा दोन स्वरूपात असते. खनिज तेल, पेट्रोल, डिझेल हे पारंपरिक ऊर्जा आहेत व सूर्यकिरणे, वारा, पाणी हे अपारंपरिक ऊर्जा आहेत. आजच्या काळात ऊर्जेची समस्या निर्माण झाली आहे. त्याबद्दल यशराज माहिती सांगेल. ऊर्जेची समस्या निर्माण होण्याची विविध कारणे आहेत. वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण व आधुनिक जीवनशैलीमुळे ऊर्जेचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. ही ऊर्जेची गरज भागवण्यासाठी मनुष्य फक्त पारंपरिक ऊर्जेचा वापर करत आहे. पारंपरिक ऊर्जा स्रोतांमध्ये आपण पेट्रोल, डिझेल, वीज निर्मिती, दगडी कोळसा इत्यादीचा वापर करतो. या जीवाश्म इंधनाचे साठे मर्यादित आहेत. ते तयार होण्यासाठी लाखो वर्ष जावी लागतात. दिवसेंदिवस हे साठे कमी होत चालले आहेत. म्हणूनच ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. बऱ्याच वीज नसते. उन्हाळ्यात लोडशेडिंग चालू असते. म्हणून वीज टंचाईवर उपाययोजना करणे आवश्यक आहे. याची माहिती माझा मित्र अनिरुद्ध सांगेल. ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी आम्ही सौर ऊर्जा वापर करून वीज निर्मिती करणे हा प्रकल्प बनवला आहे. यासाठी सौर पॅनल घरांच्या छतावरती बसवून आपण घरगुती वीज निर्मिती करू शकतो. सौर पॅनल हे सिलिकॉन या अर्धसंवाहक पदार्थापासून बनले जातात. व सिलिकॉन हा पदार्थ सूर्यप्रकाश शोषून घेऊन या प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करतो. घरगुती वापरासाठी लागणारे सौर पॅनल हे वीज वापराच्या प्रमाणावर पॅनलची कार्यक्षमता आणि तुमच्या भागातील सूर्यप्रकाशातील उपलब्धतेवर